मुंबईतून एक मोठी बातमी आहे। मुंबईतल्या वाडिया हॉस्पिटल वादाच्या भोवऱ्यात अडकलंय। शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 4 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप बाळाच्या आईनं केलाय। अंबरनाथ जवळच्या पालेगावमध्ये राहणाऱ्या अर्चना पाटील यांच्या 4 महिन्यांच्या मुलाला वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप अर्चना पाटील यांनी केलाय। दरम्यान या आरोपांवर वाडिया हॉस्पिटलनं अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही। बाळ जबाब झालं ना तेव्हा मी त्याच्या जवळच थांबले। मी बोलले मी माझं बाळ मी इथून हलणार सुद्धा नाही। जेव्हा बाळ बाबूला क्लीन करत होते ना तेव्हा ते पट्टी उघडली होती। 3 टाके नव्हते सर, 12 टाके होते डोक्याला। आणि जो पाईप होता ना छातीमध्ये पूर्ण सडलेला पाईप होता। माझ्या बाळाचा सगळा पी निघत होता पाईपात इथून छातीतून। आणि इथं ते सर्जरी केली होती ना एवढे कापसाचे गोळे लावत होते तरी ते रक्त थांबत नव्हतं। आणि बाळाची जी सूची ठिकाणी ना सू मधून रक्त निघत होतं बाळाच्या। आणि त्या कंडिशन मध्ये नव्हते मी व्हिडिओ काढायचे। मी तिथंच मी ओरडले की बाळाला डोक्याला 12 टाके का? मग तिथं त्या लोकांनी यायला पाहिजे होतं ना, तिथं कोणी आलं नाही।